मित्रांनो नमस्कार. स्वागत आहे सर्वांचं आपल्या चॅनल फॅन्टॅसी क्रिकेट मराठीमध्ये. तो आय पी एलची पुढची मॅच जी होते ती होते चेन्नई सुपर किंग्स वर्सेस पंजाब किंग्स या दोन संघांमध्ये. तर हे दोनही संघ याआधी सुद्धा एकमेकांसमोर आलेले आहेत याच आय पी एलमध्ये. आणि जो सामना पंजाब किंग्सने जिंकलेला होता आणि त्या सामन्यामध्ये प्रियांश आर्याने 39 बॉलमध्ये सेंचुरी मारलेली होती सी एस केच्या अगेन्स्ट. स्वतः उद्यासुद्धा पुढच्या मॅचमध्ये सुद्धा हे दोन्ही संघ एकमेकांसमोर आहेत. ही मॅच होते आहे एम ए चिदंबरम स्टेडियम चेन्नईमध्ये. जे की चेन्नईचं पिच स्पिनरसाठी एकदम हेल्पफुल असतं, पण एखादा टेक्निकली करेक्ट बॅट्समन जर ह्या पिचवरती उभा राहिला तर तो मोठे खेळी देखील करू शकतो. हेड टू हेडमध्ये टोटल 32 मॅचेसमध्ये सी एस केने 17 जिंकलेले आहेत, पंजाबने 15 मॅचेस जिंकलेल्या आहेत. उद्याच्या मॅचमध्ये ऑफकोर्स पंजाब ही मॅच जिंकण्याची शक्यता खूप दाट आहे. ग्राउंडवरती जर तुम्ही रेकॉर्ड बघितलात तर या ठिकाणी टोटल 145 मॅचेसमध्ये ॲव्हरेज स्कोअर आहे फक्त 155. बॅटिंग पहिली करणारी टीम जिंकली आहे 74 वेळा, बॅटिंग दुसरी करणारी टीम जिंकलेली आहे 69 वेळा. स्कोरिंग पॅटर्न 150हून अधिक कमी स्कोअर 55 वेळा झालेला आहे. 150 ते 169 स्कोअर 43 वेळा झालेला आहे. 170 ते 189 स्कोअर 24 वेळा झाला आहे आणि 190हून अधिक स्कोअर 24 वेळा झाला आहे. बॉलरसाठी कशा प्रकारे हेल्प आहे, टोटल 145 मॅचेसमध्ये पेसर्सला 408 विकेट्स भेटलेले आहेत आणि स्पिनर्सला 248 विकेट्स या ठिकाणी भेटलेले आहेत. त्यानंतर आता आपण दोन्ही टीमची प्लेईंग 11 आणि फॅन्टॅसी 11ची टीम बघून घेऊया. प्लेईंग 11मध्ये कर्णधार महेंद्रसिंग धोनी, शेख रशीद, आयुष म्हात्रे, सॅम करन, रवींद्र जडेजा, डिवाल ब्रेविस, शिवम दुबे, दीपक हुड्डा, नूर अहमद, खलील अहमद आणि मथिशा पथिराणा असेल. आणि सोबतच इम्पॅक्ट प्लेअर म्हणून उद्याच्या मॅचमध्ये आले पाहिजेत रविचंद्र अश्विन, कारण की हे पिच बॉलरला हेल्प करणार आहे. समोरच्या टीममध्ये 2 लेफ्टीज आहेत, प्रियांश आर्या आणि नेहल वधेरा, जे की 2 मेन बॅट्समन आहेत पंजाबचे. सो रविचंद्र अश्विन त्यांच्याविरुद्ध चांगली गोलंदाजी करू शकतात. त्यानंतर पंजाब किंग्सबद्दल बोलायचं झालं तर श्रेयस अय्यर, त्यानंतर त्यांचे 2 जे यंगस्टर चांगल्या फॉर्ममध्ये आहेत प्रियांश आर्या आणि प्रभसिमरन सिंग, हे खेळतील. जॉश इग्निस, शशांक सिंग, नेहल वधेरा, ग्लेन मॅक्सवेल, उमर जाई, मार्को यान्सन, युजवेंद्र चहल आणि अर्शदीप सिंग. इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळतील हरप्रीत बरार, कारण की हे पिच स्पिन फ्रेंडली असेल. तर आपण आता चेन्नईचे प्लेइंग 11चे इंडिव्हिज्युअल रेकॉर्ड्स बघूया. शेख रशीद 0-19-27 गेल्या मॅचमध्ये मोहम्मद शमीच्या पहिल्या बॉलवरती गोल्डन डक म्हणून आऊट झालेले होते. त्यानंतर पंजाब विरुद्ध अजून खेळलेले नाही आहेत, वेन्यूवरती 1 इनिंगमध्ये 0 रन आहे, जो गेल्या मॅचमध्ये ते आऊट झालेले होते. आयुष म्हात्रे 30 रन 32 रन, अजूनही ते खेळलेले नाही आहेत पंजाब विरुद्ध. वेन्यूवरती 1 इनिंगमध्ये 30 रन आहेत, जे लास्ट मॅचमध्ये लास्ट सामन्यामध्येच आलेले होते. त्यानंतर सॅम करन 9 रन 8 रन 4 रन, पंजाबच्या अगेन्स्ट 1 इनिंग 5 रन 1 विकेट, वेन्यूवरती 6 इनिंग 76 रन 1 विकेट. त्यानंतर दीपक हुड्डा फॉर्म काही चांगला नाही आहे, पंजाबच्या विरुद्ध सुद्धा खूप काही चांगलं नाही केलं आहे. वेन्यूवरती 9 इनिंगमध्ये 91 रन आहेत, तुम्ही स्मॉल लीगमध्ये ह्यांना इग्नोर करू शकता. शिवम दुबे चेन्नईचे जे डिपेंडेबल मिडल ऑर्डर आहेत त्यामधले हे दोघं, शिवम दुबे आणि रवींद्र जडेजा, उद्या तुमच्या टीममध्ये हवेतच. रिसेंटमध्ये फॉर्म खूप जास्त चांगला आहे. पंजाब विरुद्ध 42-0 1 विकेट 28, वेन्यूवरती 20 इनिंग 490 रन. रवींद्र जडेजा रिसेंटमध्ये 21 रन 53 रन 7 रन 0 रन 9 रन आणि सोबतच 1-2 विकेटसुद्धा काढत आहेत. पंजाब विरुद्ध 9 रन 43 रन 3 विकेट 2 रन 12 रन 21 रन, वेन्यूवरती 49 इनिंग 501 रन 36 विकेट्स त्यांच्या नावावरती आहेत. त्यानंतर महेंद्रसिंग धोनी फॉर्म बॅटिंगमध्ये जास्त काही चांगला नाही आहे, लेटसुद्धा येत आहेत. पंजाब विरुद्ध 27 रन 0 14 13 12, वेन्यूमध्ये 64 इनिंग 1536 रन. डिवाल ब्रेविस गेल्या वेळी आय पी एलमधली पहिली मॅच खेळले, या आय पी एलमधली 42 रन केले. पंजाब विरुद्ध 49 रन आहेत, वेन्यूवरती 1 इनिंगमध्ये 42 रन हा त्यांचा रेकॉर्ड आहे, जो गेल्या सामन्यात आलेला होता. त्यानंतर खलील अहमद 1 विकेट 0 विकेट 1 विकेट 0 विकेट 2 विकेट 2 विकेट, पंजाब विरुद्ध 2-2-1-0-0, वेन्यूमध्ये 10 इनिंग्स 12 विकेट. त्यानंतर नूर अहमद जे उद्या तुमच्यासाठी इम्पॉर्टंट असतील, 2 विकेट 0 विकेट 0 विकेट 1 विकेट 1 विकेट, पंजाब विरुद्ध 1-2-2, वेन्यूवरती 6 इनिंग्स 12 विकेट्स. त्यानंतर मथिशा पथिराणा गेल्या 2 मॅच विकेटलेस, त्याआधी 2 विकेट परत विकेटलेस 1 विकेट 2 विकेट. पंजाब विरुद्ध गेली मॅच विकेटलेस, त्यात 1 विकेट, वेन्यूवरती 12 इनिंग्स 18 विकेट. अंशुल कंबोज जर उद्या खेळले ॲज अ इम्पॅक्ट म्हणून तर 1-1-1-2-3, पंजाब विरुद्ध नाही खेळले, वेन्यूवरती 2 इनिंग्स 2 विकेट त्यांच्या नावावरती आहेत.
त्यानंतर आता आपण बघणार आहोत पंजाबची टीम. प्रियांश आर्या गेल्या मॅचमध्ये खूप चांगली पारी खेळलेली, 69 रन, 22-16, 22-36. याच्या आधीच्या मॅचमध्ये चेन्नई विरुद्ध शतक मारलेलं होतं, 39 बॉलमध्ये 100 रन, टोटल 103 रन केलेले, वेन्यूवरती अजून खेळलेले नाही आहेत. प्रभास इम्रान सिंग गेल्या सामन्यात चांगली कामगिरी, 83 रन, 33-13, 30-42. चेन्नई विरुद्ध 0, 30-13-42, वेन्यूवरती 2 इनिंग्स, 55 रन. त्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर, 25-6-7-0-82. श्रेयस अय्यरची मोठी पारी गेल्या काही इनिंगमध्ये आलेली नाही आहे, पण ती उद्या ती नक्कीच येऊ शकते चेन्नई विरुद्ध. आधी गेलेले आहेत 9 रन, 34-20-1-2, वेन्यूवरती 4 इनिंग्स, 91 रन. जॉश इग्निस 11-29-14-2-11, वेन्यूवरती आणि सीएसके विरुद्ध अजून ते नाही खेळलेले आहेत. नेल वढेरा 5 रन, 33 रन, 10-27-9, चेन्नई विरुद्ध 9-64, वेन्यूवरती 2 इनिंग, 87 रन. ग्लेन मॅक्सवेल ॲक्च्युली बॅटिंग बॉलिंग कुठूनही फॉर्ममध्ये नाही आहेत कोणत्याच याच्यावरती, पण या वेन्यूवरती त्यांनी 4 इनिंगमध्ये 176 रन केलेत आणि स्पिनरला हेल्प आहे, सो कदाचित उद्या त्यांना खेळवू शकतात एखादी मॅच. शशांक सिंग 31-1-18, 2-52, चेन्नई विरुद्ध 52-27-25-15, वेन्यूवरती 1 इनिंग, 25 रन. मार्को यान्सन रिसेंटमध्ये 25, 2 विकेट, 3 विकेट, 5 रन, 34 रन. चेन्नई विरुद्ध 34 रन, 17 रन, 0 विकेट, 1 विकेट, म्हणजे चेन्नई विरुद्ध फक्त 1 विकेट भेटले गेल्या 4 सामन्यामध्ये. वेन्यूमध्ये 3 इनिंगमध्ये फक्त 17 रन आहेत आणि 2 विकेटच घेतलेले आहेत, सो रेकॉर्ड फारसा चांगला नाही आहे. अर्शदीप सिंग 1-2-1-1-0, चेन्नई विरुद्ध 0-2-1-1-1, वेन्यूवरती 4 इनिंग्स, 3 विकेट. झेवियर बॅरलेट जो उद्या खेळले तर गेल्या 3 मॅचमध्ये 1 विकेट, त्याच्या आधी 2 विकेट, पुढच्या 2 मॅच विकेटलेस. चेन्नई विरुद्ध आणि वेन्यूवरती अजूनही ते खेळलेले नाही आहेत. त्यानंतर एक इम्पॉर्टंट पिक युजवेंद्र चहल, रिसेंटमध्ये 1-2-4-1-0, चेन्नई विरुद्ध 0 विकेट, 1 विकेट, 0 विकेट, 2 विकेट, 2 विकेट, वेन्यूवरती 8 इनिंग, 7 विकेट आहेत. सो स्पिनरसाठी हेल्प करणार असल्यामुळे, पिच स्पिनरसाठी हेल्प करेल, त्यामुळे युजवेंद्र चहल इम्पॉर्टंट असते. सो आता आपण दोन्ही टीम्सचे काही मॅचअप्स बघून घेऊया. पहिला मॅचअप्स आहे प्रभास इम्रान सिंग यांना रवींद्र जडेजाने 7च्या ॲव्हरेजवरती 2दा आऊट केलं आहे. 7चा ॲव्हरेज आहे फक्त. नूर अहमदने एकदा आऊट केलं आहे. त्यानंतर रवींद्र जडेजा याने युजवेंद्र चहलने एकदा आऊट केलं, अर्शदीप सिंगने सुद्धा 2 वेळा आऊट केलं. ग्लेन मॅक्सवेलला रवींद्र जडेजाने 5 वेळा आऊट केलेले फक्त 15च्या ॲव्हरेजवरती, आणि अश्विनने सुद्धा 3 वेळा आऊट केले. सो आता आपण आपली फॅन्टसीची टीम बघून घेऊया, पण लक्षात घ्या ही फायनल टीम नाही आहे. फायनल टीम तुम्हाला टेलिग्रामवरती भेटेल टॉस झाल्यानंतर. सध्या टीममध्ये प्रभास इम्रान सिंग, अय्यर, दुबे, प्रियांश आर्या, म्हात्रे, मॅक्सवेल, जडेजा, मार्को यान्सन, चहल, अर्शदीप आणि नूर अहमद यांना घेतलं आहे. कॅप्टन केलेल्या अय्यरला आणि वाईस कॅप्टन आहे रवींद्र जडेजा. सो लक्षात घ्या टॉस नंतर ह्या टीममध्ये चेंजेस होऊ शकतात. सो फायनल टीम तुम्हाला टॉस नंतर टेलिग्रामवरती भेटेल, ज्यासाठी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम ग्रुप नक्कीच जॉईन करावा लागेल. व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद.